कोल्हापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपणार. माधुरी हत्तीनीच्या घर वापसीची मोठी बातमी. मंडळी, एक हत्तीन आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे लाखो भाविक. गेल्या जवळपास 1 वर्षापासून कोल्हापूरनांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्न विचारला जात होता. आपली लाडकी माधुरी पुन्हा कधी परतणार? आणि आता या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची आशा अधिक मजबूत झाली आहे. कारण माधुरी म्हणजेच महादेवी हत्तीनीच्या पुनरागमनासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. आणि अनेक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यातच तिच्या घर वापसीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मंडळी, 28 जुलै 2025 हा दिवस अनेक कोल्हापूरकर कधीच विसरू शकणार नाहीत. कारण त्या दिवशी नान्नी मठातील सर्वांची लाडकी माधुरी हत्तीन गुजरातमधील वनतारा येथे रवाना झाली होती. मुंबई उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिचे पुनर्वसनासाठी स्थलांतर करण्यात आलं होतं. त्यावेळी हजारो भाविकांच्या डोळ्यात अश्रू होते. अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला, तर सोशल मीडियावरही एकच मागणी सुरू होती, माधुरीला पुन्हा नान्नीत आणा. माधुरी ही फक्त एक हत्ती नाही, तर गेल्या 3 दशकांहून अधिक काळ नान्नी मठाच्या परंपरेचा आणि भावविश्वाचा एक भाग राहिली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असंख्य लोकांच्या तिच्याशी भावनिक नातं जोडलेलं आहे. म्हणूनच तिच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी आजही अनेकांना जाणवते. पण आता ज्या बातमीची सर्वजण वाट पाहत होते, ती बातमी समोर आली आहे. नुकतीच वनताराची तज्ज्ञाची टीम नान्नी येथे दाखल झाली होती. या टीमने माधुरीसाठी तयार करण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. तिच्या निवासाची व्यवस्था, सुरक्षितता, वैद्यकीय सुविधा आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेले सर्व बाबींची तपासणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत नान्नी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासन या तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करत असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरीला पुन्हा नान्नी येथे आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच वनतारानेही या प्रक्रियेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोठा टप्पा म्हणजे नान्नी परिसरात माधुरीसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव. या केंद्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा, मोकळं वातावरण आणि हत्तीनीच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था असणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. आता प्रश्न असा आहे, माधुरी खरंच 1 महिन्यात परतणार का? याचं उत्तर थोडंसं सावधपणे द्यावं लागेल. कारण सध्या उपलब्ध माहितीनुसार तिच्या पुनरागमनाची शक्यता खूप मजबूत झाली आहे. परंतु अद्याप अधिकृत अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तज्ज्ञांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर, नान्नीतील सुविधा पूर्णपणे तयार झाल्यानंतर आणि संबंधित उच्चस्तरीय समिती अर्थात HPC कडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. म्हणून माधुरी उद्या किंवा परवा परत येणार असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण माधुरीच्या घर वापसीचा मार्ग आता पूर्वीपेक्षा खूपच मोकळा झाला आहे, हे निश्चितपणे म्हणता येईल. विशेष म्हणजे नान्नी मठानेही सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत माधुरी पुन्हा नान्नीत दिसण्याची शक्यता निर्माण झाल्याची आनंदाची भावना व्यक्त केली आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मंडळी, गेल्या वर्षभरात माधुरीच्या नावावर अनेक आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, निवेदन करण्यात आले आणि हजारो लोकांनी तिच्या परतीसाठी आवाज उठवला. अनेक गावांमधून लोक एकत्र आले, कारण ती त्यांच्यासाठी माधुरी ही केवळ प्राणी नव्हती, तर कुटुंबातील सदस्यासारखी होती. आता सर्वांच्या नजरा एका गोष्टीकडे लागल्या आहेत, ती म्हणजे अंतिम मंजुरी. जर सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली, तर पुढील काही आठवड्यात नान्नी मठात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पाहायला मिळू शकतं आणि अनेक महिन्यांपासून रिकामं असलेलं ते ठिकाण पुन्हा एकदा माधुरीच्या व्यवस्थेने गजबजून जाऊ शकतं. मात्र या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाचं म्हणजे माधुरीची घर वापसी ही केवळ भावनांचा विषय नाही, तर तिच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचाही विषय आहे. म्हणूनच संबंधित संस्था आणि तज्ज्ञ तिच्यासाठी सर्वोत्तम व्यवस्था तयार करण्यासाठी भर देत आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? माधुरीची घर वापसी ही कोल्हापूरकरांच्या भावनांचा विजय आहे का? की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं आरोग्य आणि सुरक्षितता
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.